एका ठिकाणी त्याला हिरवाळ दिसलं आश्रम, आणि या ठिकाणी कोणीतरी वास्तव्य असं झोपडी दिसली, येथे मला पाणी मिळेल म्हणून राजा परीक्षिती भ्रमण करत 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 शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये आलेला आहे. आणि त्यावेळेला राजा परीक्षिती म्हणतो, कोण आहे आश्रमामध्ये? पाणी, कोणी पाणी मिळेल का मला पियायला? पाणी मिळेल का पियायला? पाण्याने मी व्याकुळ झालेलो, माझे प्राण जाऊ पाहत आहे, मला पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. राजे समाधीस्थ झालेले होते शमीक ऋषी. त्यावेळेला राजाच्या लक्षात आलं, हा ढोंगी साधू आहे, हा कपटी साधू आहे, माझा आदर करायचा, मी या देशाचा राजा आहे आणि हा साधू मला पाणी देत नाही, एवढा माझा आदर नाही, एवढं माझं आतिथ्य नाहीये. हा नक्की ढोंगी असावा, हा कपटी असावा. आणि तिथे एक मूर्त पालेला शाप होता, सर्प होता, तो सर्प घेतला आणि ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला.